बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज लाईव्ह यायचं कारण असं आहे, वैरागचे स्वतःला महर्षी म्हणवणारे बाप्पा कोरके यांच्या संस्थेतील अनागोंदी कारभाराबद्दल जे आश्रम शाळा चालवितात त्यांच्याबद्दल आज लाईव्ह घेत आहे। खरं तर सुरुवात ही माझ्या लढ्याची 21/4/2020 रोजी पासून झालेली आहे। ज्या बाप्पा कोरकेनी त्या आश्रम शाळेतील जे काही कर्मचारी आहेत त्यांचं थकीत वेतन त्यांना न देता त्यांच्या स्वतःच्या खात्यावर आणि त्यांचे मेहुणे कानवडे यांच्या खात्यावर वर्ग करून घेतला, ती म्हणजे 38 लाखाची रक्कम। आणि त्याचा अपहार केलेला मी वरिष्ठापर्यंत तक्रार देऊन त्या कर्मचाऱ्यांना 38 लाख रुपये मिळवून दिले। शिवाय त्यांच्यावरती 156(3) खाली गुन्हा दाखल झाला होता। हा 4 वर्षाखालचा खेळ आहे। परंतु आता आणखी गेल्या वेळी माझ्याकडे कर्मचाऱ्याचा विषय होता तर मी एवढं म्हणजे जीव ओतून लढले, परंतु आता मला माझ्या या त्या शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये जे चिमुकली विद्यार्थी व्हिजेंटीची शिकतात, ओबीसीची शिकतात, त्या विद्यार्थ्याची तक्रार त्यांच्या पालकाची आल्यामुळं मी आज आणि पुन्हा बाप्पा कोरकेच्या आश्रम शाळेकडे लक्ष घातलेलं आहे। त्याचा विषय म्हणजे जी बाप्पा कोरकेची आश्रम शाळा आहे त्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी मला तक्रार दिलेल्या आहेत। गेल्या महिन्यामध्ये तक्रार दिली। ती तक्रार अशी होती की ज्या आश्रम शाळेमध्ये आमचे विद्यार्थी शिकत आहेत, वैरागच्या आश्रम शाळेमध्ये, त्या आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्याला नियमाप्रमाणे जे काही बोलले होते ते त्यांना सुखसुविधा योजना भेटत नाहीत, जेवण व्यवस्थित देत नाही, बाकीचं काही असो, पण आहार जर विद्यार्थ्याला व्यवस्थित नसेल तर आमचे विद्यार्थी कसे शिकणार, त्यांचं भवितव्य काय आहे, शिक्षक वेळेवर उपस्थित नसतात, अशी तक्रार केल्यामुळं मी त्या शाळेमध्ये पालक, मी आणि माझे काही सहकारी वैराग येथील आश्रम शाळेमध्ये गेलो। पहिल्यांदा सगळ्याला माहित असलं पाहिजे, ज्या बाप्पा कोरकेच्या संस्था आहेत, जय कालिका माता प्रसारक मंडळ पानगाव संचलित वैराग येथे प्राथमिक आश्रम शाळा आहे, माध्यमिक आश्रम शाळा आहे, उच्च माध्यमिक आश्रम शाळा आहे आणि अनुराधाताई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय हे वैराग मध्ये आहेत। आणि तिथंच परत मागासवर्गीय विद्यार्थिनीचं वसतिगृह सुद्धा आहे, जेणेकरून तिथं 24 मुलीच्या वसतिगृहाचं म्हणजे मान्यता आहे। आता सांगायचं म्हटलं तर वैराग येथील ज्या काही मी आता नावं घेतलेल्या आश्रम शाळा आहेत, त्या आश्रम शाळामध्ये आम्ही ज्यावेळी तिथं गेलो तर जी काही शासनाची 200 मार्काची सूची असते, त्या 200 मार्काच्या सूचीप्रमाणे त्या विद्यार्थ्याला कुठलीही योजना किंवा लाभ मिळत नाही, म्हणून आम्ही तिथं गेलो। त्या दिवशी गेल्यानंतर आम्ही स्वतः मुख्याध्यापक साहेबांना भेटलो। तक्रारीच्या अनुषंगाने पालकांनी आम्ही त्यांना जबाब पण विचारला तर त्यामध्ये सरळ आढळून आलं, त्या विद्यार्थ्याला झोपण्यासाठी बेड असला पाहिजे, अंथरूण पांघरून व्यवस्थित असलं पाहिजे, बादली आंघोळीची बादली जग असला पाहिजे आणि साबण निरमा, स्वच्छ पाणी, आंघोळीचं स्वच्छ पाणी, गरम पाणी आंघोळीला, फिल्टर पाणी पिण्यासाठी, हे अशा आणि जेवण्यासाठी जी सुविधा आहे ते टेबल असला पाहिजे। परंतु असं काही निदर्शनात आलं नाही। भर दुपारच्या वेळी आम्ही लंच ब्रेकच्या टायमिंगला गेलो, त्यावेळी आम्हाला दिसून आलं की एक मुलं त्या आश्रम शाळेतले विद्यार्थी एका ताट्यामध्ये 4 विद्यार्थी जेवण करत होते। त्यामध्ये भरगच्च्या पाण्यातून काढलेला शेणलेला बिना मिठाचा भात आणि अळणी बेचव पाणी, डाळीमध्ये 17 भाज्या टाकून मोठमोठे टाकलेले अशा अवस्थेमध्ये दिसून आलं। आणि जेवण्याची जी व्यवस्था आहे, जे बांधकाम झालेलं आहे मातीमध्ये, पूर्णपणे मातीमध्ये बसून ते विद्यार्थी जेवण करत होते। प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही ज्यावेळी विचारलं की बाबा जेवण कसं आहे, चपाती भाकरी मिळते का, तर ते म्हटले की नाही मॅडम, आम्हाला ज्यावेळी आमचं ऍडमिशन घ्यायचं असतं त्यावेळी आमच्या बाबांना आम्हाला सांगितलं जातं 2 वेळचं जेवण, 2 भाज्या, 2 घट्ट मोकळी भाजी, पातळ भाजी, भाकरी, चपाती, भात, अशा पद्धतीने जेवण दिलं जातं। फिल्टर पाणी पिण्याचं, गरम पाणी आंघोळीला, संडास बाथरूम स्वच्छ, आणि कपडे धुण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे आणि कपडे धुवायला वॉशिंग मशीन सुद्धा सांगितली त्यांनी। मग एवढं काही सुख सुविधा सांगतात म्हटले। ज्यावेळी आमचा दाखला या शाळेमध्ये येतो त्यावेळीपासून आम्हाला जेलमध्ये आरोपी सारखी वागणूक आम्हाला दिली जाते
आणि राहिला मुद्दा जे काही टॅब, आता शासनाने ऑनलाईन अभ्यासामुळे टॅब दिलेले आहेत, परंतु यांनी टॅब त्या विद्यार्थ्याला न देता काही कपाटावर पडून नाही तर काही त्यांच्या घरी घेऊन गेलेले निदर्शनात आले. आम्ही विचारलं बाबा विद्यार्थ्याला तुम्ही टॅब का दिले नाही, तर म्हणे गेम खेळतात. मग तुमच्या विद्यार्थ्यावर तुमचं जे आधिपत्य आहे तुम्हाला भीत नाहीत का, ते पण प्रश्न विचारला. तिथून ती शाळा जी आहे आपली वैरागची जी शाळा आहे ती शाळा झोपडपट्टीच्या पाठीमागं आहे. तिचं गेट मेन डोअर रात्रंदिवस 24 तास उघड असतं. विषय हा गंभीर आहे. त्याच्या शेजारी मुलीचं वसतिगृह आहे. त्या मुलीच्या वसतिगृहाला ओपन पेस असल्यामुळं आम्ही मुलीकडे सुद्धा गेलो. खरं तर मुलीचं सुद्धा आरोग्य धोक्यात आहे आम्हाला त्या दिवशी दिसून आलं. इथं विद्यार्थ्यांनी जेवण्याची तर व्यवस्था सांगितली की बाबा कशा पद्धतीची अवस्था आहे त्या जेवणामध्ये, तर जेवण्याची अवस्था तर बेकारच आहे. त्यांना नियमाप्रमाणे मोड आलेलं कडधान्य द्यायला पाहिजे, आठवड्याला फळं, दूध, अंडे दिलं पाहिजे, मटण, मासे दिलं पाहिजे, जेवण चांगलं दिलं पाहिजे. परंतु असलं जेवण तर त्या विद्यार्थ्याला दिलंच नाही. असं व्यवस्थित आहार दिला नसल्यामुळं, पाणी खराब असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात होतं. आम्ही गेलो त्या दिवशी प्रत्येक रूम मध्ये 2 ते 3 विद्यार्थी झोपून होते. त्यांना ताप, आजार म्हणजे खोकला अशा पद्धतीने त्यांना आजार आलेले दिसून आले. आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्हाला फक्त जेवण्याच्या बाबतच आम्ही गेलो, परंतु तिथं जी उपस्थित विद्यार्थी होते ते उपस्थित विद्यार्थी म्हटले ताई जेवण्याचंच नाही तर आम्हाला पाणी कशा पद्धतीनं शाळेमध्ये दिलं जातं म्हणून आम्हाला हाताला धरून दाखवलं. तर बाहेर उघड्यावरती पाण्याचा हौद होता आणि त्या पाण्याच्या हौदावरचे पत्रे तुटकेल्या अवस्थेत होते. जी घाण पाणी आहे त्या पत्र्याचं घाण पाणी त्या हौदात जायचं, त्याच्यामध्ये बेंडकुळी, पाल, मोठमोठे किडे मरून पडलेल्या अवस्थेतलं पाणी त्या विद्यार्थ्याला दिलं जात होतं. आणि ते पाणी बाहेर नळ न काढता आतून स्वयंपाकाच्या इथं एक चिंदी बांधून टिपटिप पाणी जायचं आणि त्या चिंदीत ताट लेकरांनी धुवायचं आणि त्या ताटानेच पाणी प्यायचं. मग शासन काय सांगतं, सरकार जर विद्यार्थ्याला सांभाळण्यासाठी, शिकवण्यासाठी भरगच्च रक्कम, भरगच्च शासन जर त्यांना अनुदान देत असेल, मग हे अनुदान जातं कुठं? जर या अनुदानामध्ये लेकरांना ताट, वाटी, ग्लास दिला जात नाही, राहायला खाट, बेड दिला जात नाही, अंगावरली कपडे दिले जात नाही ती आणि पाणी स्वच्छ दिलं जात नाही, मग हे आलेलं अनुदान हे संस्थापक स्वतः गिळंकृत करतात का? हा मोठा प्रश्न त्या दिवशी आमच्या मनामध्ये आला. त्याच्या अनुषंगाने आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार तर दिलीच आहे. नियम काय सांगतो की विद्यार्थ्यांचं जे किचन आहे ते स्वच्छ असावं, म्हणजे जेणेकरून तिथं म्हणजे धूर नसावा. यांनी एखादा माणूस मेल्यावर मड्याला कशी जाळायला लाकडं आणलेली असते तसं मोठा ढिगारा पडलेला आहे. त्या लाकडावरती, चुलीवरती या विद्यार्थ्याचा स्वयंपाक केला जातो. फक्त भात, भाजी, भाकरी कच्च्या अवस्थेमध्ये, चपाती तर मिळतच नाही. आज लेकरं पालकांना जर या गोष्टीची तक्रार केली तर विद्यार्थ्याला धमकी दिली जाते की जर तुम्ही तक्रार केली तर तुमचा दाखला हातात दिला जाईल. अरे कशासाठी? जर दाखले निवासी विद्यार्थी तिथे शिकलेच नाहीत, राहिलेच नाहीत, मग ह्या कर्मचाऱ्यांना पगार कुठून येणार आहे? निवासी विद्यार्थी तिथे राहिलाच नसतील, मग शिक्षक शिकवणार कोणाला? हा प्रश्न मोठा आहे. ही शाळा काय आजची शाळा नाही. आता तुम्हाला जय जगदंबा प्रसारक मंडळ पानगाव वैरागच्या शाळा सांगितल्या, तशीच अवस्था जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूर, त्यांच्या सुद्धा जी संस्था सर्जापूरला प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे, जी वैरागची दयनीय अवस्था विद्यार्थ्याची आहे, खायला, प्यायला, राहायला, नेसायला, तीच अवस्था सर्जापूरच्या आश्रमशाळेमध्ये आहे. तीच अवस्था जामगावच्या आश्रमशाळेमध्ये सुद्धा आहे. मग आज 9 संस्था आहेत. त्या संस्थेला 9 संस्थेला त्या शाळेचं भाडं मिळतं, त्या विद्यार्थ्याचा शालेय आहार मिळतो, तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना राहण्या नेसण्याची व्यवस्थेची अनुदान मिळतं. मग एवढं अनुदान मिळत असताना या संस्थापकांनी कमीत कमी 50% तरी खर्च या विद्यार्थ्याला करायला पाहिजे होता. परंतु तसं न करता त्या विद्यार्थ्याच्या त्यांनी पोटावर मारलं जातं, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग आज आपण पालकांनी एवढ्या आशेने शाळेमध्ये विद्यार्थी पाठवले, मग विद्यार्थ्याचं जर आरोग्य धोक्यात असेल, भविष्य धोक्यात आहे. आज भविष्य धोक्यात का म्हणते? या ज्या संस्था आहेत, या संस्थेमध्ये जे बी काही कर्मचारी आहेत ते वेळेवर हजर राहत नाहीत. त्याचं कारण असं आहे, आता आपण मराठा आरक्षणासाठी सगळे सोयऱ्याचा लढा लढतोय, परंतु बाप्पा बाळासाहेब कोरके यांनी सगळे सोयरे
अगोदरच देऊन टाकलं. हे पाहिजे याचा अर्थ का म्हणते की रोस्टर प्रमाणे अजिबात कर्मचाऱ्याची भरती नाही. याच्यामध्ये रोस्टर प्रमाणे अजिबात कर्मचाऱ्याची भरती नाही. एका शुभचिंतकानं मला ही माहिती स्पीड पोस्टाने पाठवली. याच्यामध्ये कोरके बाप्पाची बायको मेहुणा मिहुनी, परत नंदावा, बायकोचा भाऊ, मुलाचा मेहुणा, बहीण, त्यांचे खानदान, नातेवाईक, टोटल 20 ते 25 लोकांची यादी माझ्याकडे आलेली आहे. पण हे मी तुम्हाला दाखवण्याचं एकमेव कारण असं आहे, हे जे कर्मचारी आहेत या संस्थेमध्ये प्रत्येकाला कोणाला सहशिक्षक म्हणून नेमणूक दिली, कोणाला कामाटी म्हणून दिली, कोणाला नियुक्त्या मदतनीस म्हणून दिली. तर हे ज्या लोकांच्या घरातल्या लोकांच्या नेमणुका केलेल्या आहेत हे लोक कधीही शाळेवर उपस्थित नसतात. मग उपस्थित नसतात म्हटल्यावर आज ही ज्या 4 संस्था आहेत, जय कालिका माता प्रसारित प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा, अनुदायिताई देशमुख आणि मुलीचं वसतिगृह, याच्यामध्ये स्वयंपाकी तीन असणार आहेत. मग तिन्ही स्वयंपाकी तर त्यांच्या घरचे आहेत, तिन्ही मदतनीस त्यांच्या घरचे आहेत, सहशिक्षक त्यांच्या घरचे आहेत. मग ह्यांचा स्वयंपाक ह्यांना करून कोण देणार? ह्यांना मदतनीस कोण असणार आहे? ह्यांचे सहशिक्षक विद्यार्थ्याला शिकवायला नाहीत. मग या लेकराचं भविष्य आणि आरोग्य धोक्यात नाही का? स्वयंपाकी म्हणून यांच्या घरातल्या लोकांच्या ऑर्डर काढल्या आणि वेतनावरती 400-500 रोजंदारीनं बाहेरची लोक आणून स्वयंपाक केला जातो. आणि मग ह्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आहार कशा पद्धतीनं त्यांचं म्हणजे आरोग्य राहील. आणि विशेष म्हणजे जी भविष्य म्हणतोय, विद्यार्थ्याला पालकांनी चांगल्या आशेने त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं, परंतु यांचे जी शिक्षक लोक आहेत कधीही शाळेवर हजर तर राहत नाहीत. परंतु जे शिक्षक आहेत त्यांच्याच घरातले आहेत. आता घरातले असल्यामुळं त्या विद्यार्थ्याला त्या विषयाचं शिक्षण कसं शिकणार हा मोठा प्रश्न आहे. भविष्य त्या विद्यार्थ्याचं धोक्यात आहे. तसंच सर्जापूरची जी माध्यमिक आश्रमशाळा, प्राथमिक माध्यमिक मातोश्री सुंदराबाई आणि प्राथमिक आरोग्य जामगाव आश्रमशाळा जामगाव, या सगळ्या 6 शाळा आहेत. त्या 6 शाळेमध्ये सुद्धा सेम वैरागची जी कंडिशन आहे, खाणे पिणे लेणे नेसणे आणि कर्मचाऱ्याचा विषय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. सांगायचं तात्पर्य असं आहे, वरील शाळेतील आता ह्या अशा शाळा आहेत, प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा. या शाळा ठिकाणी काय केलंय, आता ही जामगावची शाळा, जामगावच्या शाळेला ज्या शासनाकडनं अनुदान घेतात त्या शाळेला बांधकाम परवाना नाही. त्या शाळेची जागा त्यांच्या नावावर नाही. शिवाय ती शाळा RCC नाही, पत्र्याचं बांधकाम आहे. ते पत्र्याचं बांधकाम पूर्णपणे गळतं आणि गळत असताना ते विद्यार्थी तिथंच राहून शिकतात. आता पावसाळा आलाय, पावसाळ्यामध्ये आता बांधकाम उकललंय. ही काम त्यांनी कधी करायला पाहिजे होतं? उन्हाळ्यामध्ये करायला पाहिजे होतं, परंतु ते आता करतायत. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या आश्रमशाळेला शासन एवढं भरगच्च अनुदान देतं, त्या अनुदानाचा गैरफायदा हे संस्थापक स्वतःच्या हौस मोज करण्यासाठी आणि घरातले कर्मचारी यांची हौस मोज करण्यासाठी या शासनाच्या अनुदानाचा वापर करतात. इथं शासन ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सांभाळ करण्यासाठी अनुदान देतं आणि हे त्यांना न खर्च करता हे धनदाट्य लोक हे होत आहेत. हे या माध्यमातून मला सांगायचं आहे. आणि त्यांची स्वतःच्या मालकीची शाळा कागद नसताना खोटी कागदपत्र सादर करून जामगावचं अनुदान मोठ्या कोट्यावधी रुपयानं लाटलेलं आहे, ज्याचा मालक तो स्वतः नसताना तरी सुद्धा प्रशासन ह्याच्याकडे डोळेझाकपणा करतं का? जर आमच्यासारख्या सामान्य नागरिकाला या गोष्टी माहित होत असतील तर आज 25 वर्ष झालं या शाळा आहेत आश्रमशाळा. मग या आश्रमशाळाकडे कोणाचं लक्ष गेलं म्हणून हा प्रताप उघडा पडत नाही का? लक्ष गेलं नाही म्हणून उघडा पडत नाही हा मोठा प्रश्न आहे. आज शाळेला 200 मार्काची सूची असते, त्याप्रमाणे या 20-25 वर्षामध्ये कुठल्याच अधिकाऱ्यानं ही सूची पाहिली नाही का? ह्या सूचीप्रमाणे पाहणी करून त्यांना ही केलं नाही का? मग ह्याचा अर्थ या संस्थेला
म्हणजे मिळून मिसळून मिळून खाऊ यासाठी या कोरकेच्या संस्थेला चालना देत आहेत का? जर हे अधिकारी चालना देत असतील, जर यांना पाठीशी घालत असतील, तर माझ्या VJNT विद्यार्थी ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, यांच्या भविष्याबरोबर ही खेळत आहेत, हे आम्हाला दिसून आलेलं आहे. आता तिसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. आता कर्मचाऱ्याबद्दल सांगते तुम्हाला. आता नियम काय सांगतो. आता या जी शाळा आहेत, या शाळेमध्ये म्हणजे या शाळेमध्ये जे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांनी 1 किलोमीटर अंतरावरच राहायचंय, 1 किलोमीटर अंतरावरच राहायचंय. परंतु हे कर्मचारी 1 किलोमीटर अंतरावर राहत नाहीत. कोण सोलापूर, कोण बार्शी, कोण माडा अशा ह्याच्यामधून येतात, काळेगाव. पण नियम त्यांनी काय दाखवलं, मग भाडेपत्र जे असतं, भाडेपत्र जे दाखवलेलं आहे ना, तर त्यांनी म्हणजे खोटं बनवून दिलं की आम्ही 1 किलोमीटर अंतरावर राहतोय. दाखवावं लागतं की बाबा आश्रमशाळेतले निवासी विद्यार्थी आहेत, त्यांच्यापाशी कर्मचारी निवासी असतात, 1 किलोमीटर अंतरावर राहतात, असं दाखवायला सुद्धा भाडे करार सुद्धा खोटा सादर केलेला आहे. हे सुद्धा शासनाच्या निदर्शनात आम्ही आणून देतोय. मग शासन काय करतं? म्हणून हा विषय सुद्धा आमच्याकडं कागदोपत्री दिलेला आहे. आता कर्मचाऱ्याचं सांगते. आता या संस्थेमध्ये कोरके यांचे सगळे सोयरे तर तुम्हाला दाखवले. कोरकेचा कपिल कोरकेचा मावस भाऊ बाळासाहेब रमेश करडे कोण आहेत? सहशिक्षक आहेत माध्यमिक वैरागला. कपिल कोरकेचा चुलत भाऊ आनंद बाळासाहेब कोरके हा सहशिक्षक आहे. मी का सांगते तुम्हाला खुलून, आता ही 2 सहशिक्षक आहेत, हे कधीच शाळेवर नसतात. मग ह्यांच्याकडे कुठला तरी विषय शिकवायला असेल की नाही विद्यार्थ्याकडे? मग हेच जर शाळेवर कधी हजर राहत नसतील तर विद्यार्थ्याला कोण शिकवणार? ह्या विद्यार्थ्याचं भविष्याचं काय? नंतर कपिल कोरकेची बहीण प्रांजली करडे म्हणजे कोणाची बहीण? बायको बाळासाहेब रमेश करडेची बायको. तिथं काय घेतली? स्वयंपाकी म्हणून घेतली. कधी स्वयंपाक करते ती? घरी गावाकडे असती. नंतर त्याच्याच गाडीवरचा ड्रायव्हर, त्याची बायको संगीता राऊळ, तिला मदतनीस म्हणून घेतलं. मग मदतनीस ती कधी उपस्थित असते. मग मी एवढं सांगण्याचं तात्पर्य साहेब काय माझं, आणि पुन्हा बाळासाहेब कानगुडे म्हणून एक आहेत, त्यांना स्वयंपाकी म्हणून घेतलं. ही स्वयंपाकी आणि मदतनीसचा जास्त उच्चार का करते की ह्यांना ह्यांच्याच घरातली. आता बाळासाहेब कानगुडे स्वयंपाकी सर्जापूरला घेतलेले आहेत, खंडूमाळी कामाटी म्हणून सर्जापूरलाच घेतलेत. सुनीता ठोंगे स्वयंपाकी कपिल कोरकेच्या मामी आहेत. हा, त्यांना पण काय केलंय, मामाची मुलगी वैरागी तर सहशिक्षक म्हणून घेतलेत, आणि बाळासाहेब करडे यांची पत्नी आहेत. मग यांना आता ही बाळासाहेब कानगुडे आणि खंडूमाळी स्वयंपाकी आणि मदतनीस आहेत, तर कामटे, तर त्यांनी ती काम सोडून ती शेतामध्ये काम करतात, ट्रॅक्टर चालवायचं. मग या सर्जापूरच्या शाळेमध्ये स्वयंपाक कोण बनवतंय? तर जी वैरागची जी शाळा आहे, आश्रम शाळा, इथं जास्त कमी स्वयंपाक करायचा आणि मग इथलाच स्वयंपाक घेऊन कुठे जायचा? सर्जापूरच्या आश्रम शाळेवरती जायचा. मग ह्याचा अर्थ ज्या सर्जापूरला स्वयंपाकी कामाटी मदतनीस म्हणून ह्यांच्या नियुक्त्या ज्या घरच्याच लोकांच्या दाखवलेल्या आहेत, मग ह्यांनी स्वयंपाक केला का? मग नुसतं कागदोपत्री ऑर्डर दाखवता आणि ह्या विद्यार्थ्याला जेवण तुमच्या वैरागच्या आश्रम शाळेमधून पोच होतं. मग हे सगळं असताना मग ही शासनाची, विद्यार्थ्याची, पालकाची दिशाभूल नाही का? या माध्यमातून मी तेच सांगण्यासाठी आज ही अख्खं खानदान त्यांचं तिथं हे नुसतं कागदोपत्री. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की बिंदू नामावलीप्रमाणे जी रोस्टर आहे, रोस्टर प्रमाणे यांची म्हणजे जागा भरलेल्या नाहीत, म्हणून ही आज नुसतं लोकांच्या आपल्या खानदानाच्या हजऱ्या लावायच्या, त्यांचे पैसे घ्यायचे आणि अनुदान लाटायचं. हे कुठं तर प्रशासनाच्या याच्यात यावं, माझी कळवळीची विनंती. आणि जामगावचा विषय आहे सर, ह्याच विषयात अर्ध बोलून राहिले. आता जामगावची जी आश्रमशाळा आहे, जामगावची आश्रम शाळा सुद्धा ह्यासाठीच आहे का?
तिथं बाथरूमची व्यवस्था नाही, मुलाला राहण्या खाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही, संडास बाथरूम नाही, पाणी व्यवस्था व्यवस्थित नाही, ती तर व्यवस्था मग सांगितली. तशातूनच जामगावचे जे आश्रमशाळेचे प्राध्यापक आहेत मोठे आणि माध्यमिकचे आवारे, यांचा सुद्धा माजुरडापणा असाच चालू आहे. त्यांच्यात तर कसं आहे की त्यांचे जे कर्मचारी आहेत, आता बघा गुणवंत मुंडे सहशिक्षक आहेत आणि बाबा कदम सहशिक्षक आहेत, त्यांची नियुक्ती कुठं आहे? जामगावच्या शाळेमध्ये. प्लीज पत्रकार बांधवांना कळत राहा, का तर तळतळून का सांगायले, जरी माझ्याकडनं चुकत असेल तर थोड्या ह्याच्यामध्ये होत असेल की गुणवंत मुंडे सहशिक्षक आणि बाबा कदम सहशिक्षक यांची नियुक्ती कुठं आहे? जामगावमध्ये आहे. पण हे काम कुठं करतात? सर्जापूरमध्ये. मग तसं अलाउड आहे का? तुमची नेमणूक जर जामगावमध्येच असेल तर तुम्हाला जामगावमध्येच काम करावं लागेल आणि सर्जापूरमध्ये तुम्ही काम तुमच्या सोयीनुसार करायला ना, जाणं येण्याचं वास्तव म्हणून तुम्ही सर्जापूरला राहता, पगार सर्जापूरमध्ये काढली जाते. मग तुमची जी नियुक्ती आहे जामगावच्या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून केली असेल, मग तिथल्या सहशिक्षक तुम्ही आहात, मग जामगावच्या विद्यार्थ्याला यांचे जे विषय कोण शिकवतंय? कोण शिकवतंय? ह्या जामगावच्या विद्यार्थ्याच्या भविष्याचं नुकसान नाही का? मग यांच्या हलगर्जीपणामुळं, यांच्या त्रासामुळं यांना जाऊ वाटत नाही म्हणून सर्जापूरच्या संस्थेवर हे राहतात, तिथून वेतन उचलतात. मग यांची नियुक्ती जर जामगावमध्ये असेल तर जामगावच्या विद्यार्थ्याला यांच्या विषयाचा विषय शिकवणार कोण? मग नाही का या विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात? आणि मग याला जिम्मेदार कोण आहे? तर तिथील प्राथमिक आणि माध्यमिकचे जे प्राध्यापक आहेत हे डोळेझाकपणा करतात, राजरोसपणे यांना पाठीशी घालतात, म्हणून यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. तिथंच त्या जामगावच्या ह्याच्यामध्ये त्या जामगावच्या ह्याच्यामध्ये बोंदर सहशिक्षक म्हणून आहे, त्याची मान्यता कुठं आहे? माध्यमिक आश्रमशाळा जामगाव. त्याची मान्यता जी नोकरीची आहे जामगावलाच आहे, पण माध्यमिकला आहे. पण ते काम कुठं करतात? प्राथमिकला करतात आणि प्राथमिकच्या तिथून वेतन घेतात. चालतं का? म्हणजे त्याच्या कॅटेगरीनुसार तुझी लायकी बी नाही. तुम्ही जागा, तुम्हाला त्याचं शिक्षण जास्त दाखवून मग माध्यमिकला जागा रिकाम्या आहेत म्हणून तुम्ही माध्यमिकला ऑर्डर काढता, प्राथमिक मध्ये दाखवून तुम्ही वेतन उचलता, असंच म्हणावं लागल. मग ह्यांची नियुक्ती माध्यमिकला आहे तर मग ह्यांचा पगार प्राथमिक मधून कसा काढला जातो? मग ही शासनाची फसवणूक नाही का? ह्या शासनाने कागदपत्र आतापर्यंत बघितली नाहीत का? जर ह्या बोंदरची माध्यमिकला ऑर्डर आहे, नियुक्ती आहे, तर मग प्राथमिकला यांना वेतन कसं निघतं? मग हे आमच्यासारख्याच्या लक्षात यायला लागलं. तळतळून सांगतोय, आज विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज किती आशेनी या महाराष्ट्रातून कितीतरी पीडित कुटुंबांनी, मागासवर्गीय कुटुंबांनी या विद्यार्थ्याचं ऍडमिशन कोरक्याच्या शाळेमध्ये केलेलं आहे, आश्रम शाळेमध्ये. आणि त्या शाळेमध्ये जर या विद्यार्थ्याची शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं जातं, आरोग्यापासून वंचित ठेवलं जातं, खाण्यापिण्यापासून वंचित ठेवलं जातं, मग ही विद्यार्थ्याची ही आश्रम शाळा, ज्यांना महर्षी बाप्पा कोरके यांना दलित मित्र पुरस्कार दिला होता, मग ही दलित मित्र असताना त्यांचा बाप तर गेला, स्वर्गवासी झाला, मग बाप तैसा बेटा म्हणावं लागेल का? बापाच्या मागे सुद्धा मुलानं वारसा हक्क चालू ठेवलाय का? मग हे का कोणाच्या डोक्यात बसत नाही? आज राजरोसपणे ही विद्यार्थ्याच्या पालकाची फसवणूक करतात, विद्यार्थ्याच्या तोंडातलं अन्न काढून घेतात. अरे बाकीच्या इतर संस्थांना सुद्धा सांगते, संस्थापकांना, असं करू नका. आज जर शासन ह्या विद्यार्थ्याला शालेय आहार देत असेल पोषणासाठी आणि शिक्षणासाठी जर शासन खर्च करत असेल तर त्यांनाच करा. आणि जर इथून पुढे बाकीच्या संस्थापकांना सुद्धा आवाहन करते, जर या विद्यार्थ्यांच्या जीविताबरोबर, भविष्याबरोबर जर तुम्ही खेळत असेल तर प्रहार संघटना तर गप्प बसणार नाही. परंतु आता हा जो लढा आहे माझा 4 वर्षापासूनचा आहे, माझं सांगणं आहे, 4 वर्षापूर्वी यांनी असाच 38 लाखाचा अपहार केल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आणि त्याची ही एक प्रत तुम्हाला दाखवते. तुम्हाला पण कळलं पाहिजे की हे धुतल्या तांदळावानी नाही आहेत. ही जी आहे सगळा बाप्पा कोरकेच्या संस्थेतला काळा चिट्टा आहे. एक मिनिट, आता याला जी आहे ही मी तुम्हाला म्हणते ना 200 मार्काची सूची, याच्यामध्ये ज्यावेळी शाळा आश्रमशाळा तपासण्याला येतात त्यावेळी त्या शाळेमध्ये 200 मार्क कशा पद्धतीने दिले जातात की त्या शाळेमध्ये ग्राउंड आहे का, झाडं 100 लावलेली आहेत का, पाणी स्वच्छ आहे का, सीसीटीव्ही आहे का, मुलांना झोपायला
कॉट गादी आहे का, कपडे आहेत का, हे सगळं 200 मार्काचं असतं. त्यामध्ये त्रुटी निघाल्या, त्या त्रुटीच्या अनुषंगाने 2020ला या बाप्पा कोरकेवर सुनावणी लागले, त्याच्यावर कमिटी झाली. या कमिटीमध्ये ही कमिटी आहे, या कमिटीचा अहवाल आहे 2020ला की या शाळेमध्ये बऱ्याच त्रुटी आलेल्या आहेत. या संस्थेने कर्मचाऱ्याचा पगार लाटलेला आहे, विद्यार्थ्याला व्यवस्थित जेवण दिलं जात नाही, व्यवस्थित तिथल्या सुखसुविधा नाही. तात्काळ ह्याच्यावर प्रशासक नेमावं म्हणून आदेश काढला होता, परंतु त्यांनी स्टे आणलेला आहे. स्टे आणला 2020ला. तेव्हापासून त्यांची आणखी पण मस्ती गुरमी गेली नाही. आणखीन त्या विद्यार्थ्याला जेवण व्यवस्थित दिलं जात नाही. तक्रारदाराच्या तक्रारी बऱ्याच आहेत आणि त्यावेळेचा सुद्धा माझा लढा अर्धाच राहिलाय, पण राहील. ह्याच्यामध्ये आणखी पण मी सांगते की ही जी लिस्ट आहे ही गोपनीय विद्यार्थ्याची आलेली आहे. डीएड बीएडच्या विद्यार्थ्याच्या, मागासवर्गीय विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती त्यांनी त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे आणि यांनी तक्रार आपल्याकडे केलेली आहे. ही कागद आहे. आणि ज्यावेळी मी तक्रार केली होती त्यांचं अनुदान थांबावं, पोषण आहार थांबावा, त्यावेळी ही विद्यार्थ्याचा जी पोषण आहार आहे ही थांबण्याच्या ऑर्डर आहेत, आदेश आहेत. त्यावेळी पण स्टे आणला, त्यामुळं चालू झालं, त्यांना चलन चालू झालं. आता विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीच्या टायमाला धनंजय मुंडे साहेब ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी. विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती खाणाऱ्यावर त्यांच्यावर आदेश आलेले आहेत. ही जी मी तुम्हाला जामगावची शाळा म्हणाले, जेणेकरून त्यांच्या नावावर नाही, पण खोटं करारपत्र, खोटी कागदपत्र सादर करून ही त्यांनी भाडे उचललेली आहेत आणि बांधकाम परवाना नाही, आदेश काढलेले आहेत मंत्रालय आपल्या नियुक्ती समितीमधून की तात्काळ त्यांचं जी बांधकाम परवानगी आहे त्यांच्यातनं आपल्याला सादर करा. ह्या सगळ्या मी तक्रारी केलेल्या आहेत. एक तक्रार नाही, या सगळ्या माझ्या अनेक तक्रारी आहेत. एक एक तक्रारीच्या अनुषंगाने मी पुढे जाते. परंतु आता विद्यार्थ्याचा विषय एकदम तोंडावर आल्यामुळं हा विषय मी घेतलेला आहे. एक मिनिट तुम्हाला ही दाखवते. सॉरी, हे पहा 38 लाखाचा जो आभार म्हटले मी, डायरेक्ट आभार केलेली 38 लाखाचा, ह्या त्यांच्या बातम्या आहेत. हे जे स्वतःला संस्थापक जनक म्हणतात, का शिक्षकाचा परस्पर पगार हडप 38 लाख, संस्था सचिव मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हे दाखल, हे जिवंत असतानाचे कारनामे. म्हणजे मी तुम्हाला 2 वर्षापूर्वी सुद्धा यांनी असे घोटाळे केले म्हणून सांगायले आणि आता सुद्धा विद्यार्थ्याच्या भवितव्याबरोबर खेळतायत. माझी शासनाला विनंती आहे, मी कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे, व्हिडिओ टाकलेले आहेत. संचालक जे आहेत सोलापूरचे त्यांना व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना तात्काळ या शाळेची चौकशी कमिटी नेमावी आणि तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, शाळेवर प्रशासक नेमावं, ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. परंतु आता जी महाराष्ट्र राज्यामध्ये आमदारांची जी कमिटी येते त्यांचं सुद्धा मला म्हणजे माहिती मिळालेली आहे, निवेदन आलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने मी जी आता महाराष्ट्रभर ज्या व्हिजेंटीच्या शाळा तपासण्यासाठी 15 ते 16 आमदाराची एक कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीमध्ये मी हे निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कमिटींना सुद्धा मी जी निवेदन दिलेलं आहे, जे काही व्हिडिओ आहेत, त्या विद्यार्थ्याच्या व्यथा कशा आहेत, कशा पद्धतीनं तिथं विद्यार्थ्याला वागणूक दिली जाते आणि पालकाची तक्रार काय, हे सगळं मी त्या कमिटी पुढे सादर केलेलं आहे. मला आशा आहे, मला उमेद आहे, मला वाटतं की कमिटीने माझ्या या निवेदनाचा विचार करतील. ते पण ही कमिटी सुद्धा विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, शाळा जर विद्यार्थ्यावर अन्याय करत असेल, चुकीच्या पद्धतीने जर शाळा चालवत असेल, का त्याच्यावर कारवाई करू नये म्हणून ही कमिटी नेमली गेलेली आहे. म्हणूनच माझं पण एक निवेदन कमिटीच्या समोर आहे. मी आज 4 वर्षापासून हा लढा लढते या संस्थेच्या विरोधामध्ये. जर विद्यार्थ्याचं भवितव्य जर धोक्यात असेल तर या कमिटीने माझ्या निवेदनाचा
माझ्या निवेदनाचा म्हणजे स्वीकार करावा, मला न्याय द्यावा आणि ही चिमुकली विद्यार्थी जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या भविष्याचा त्यांनी विचार करावा आणि तात्काळ या बाप्पा कोरक्याच्या ज्या संस्थेवर ही माजलेली लोक आहेत आणि हे सगळ्या सोयीची जी त्यांनी भरती केलेली आहेत त्यांची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करावं. ज्यांना पाठीशी घालतात त्यांना निलंबित करावं. सॉरी, आणखीन एकच विषय राहिला सर, सहशिक्षकावरूनच भविष्य म्हणून सर्जापूरचे 2 शिक्षक आहेत, मुलानी आणि काशीद म्हणून, त्यांची नियुक्ती आहे सर्जापूरला सहशिक्षक म्हणून. आता तुम्हाला तर सगळ्याला नियम माहितच आहेत, सहशिक्षक सर्जापूरला आहेत पण ते सध्या काम कुठं करतायत की सोलापूरच्या उत्तर आणि दक्षिण तहसील मध्ये. मग ते तिथं का काम करतात, त्यांची नियुक्ती तिथं कशी? आता निवडणुकीची कामं चालू नाही, ठीक आहे, निवडणुकीची बाकीची काही कामं असतील तर तुम्ही तिथं कामं केलेली साहजिक आहे. मग तुम्ही उत्तर आणि दक्षिण सोलापूरच्या तहसील कार्यालयामध्ये कामं का करता? म्हणजे तुम्ही शासनाची दिशाभूल करता. मग हे जर तिथं कामं करत असतील तर तिथले सर्जापूरचे मुख्याध्यापक किंवा संस्थापक काय करतात? ह्यांची मिली बघत आहे, त्यांना साईड देणं, त्यांच्याकडनं देवाणघेवाण करूनच त्यांना पाठीशी घालत असतील ना. तर याचं कारण असं आहे की मुलानी मॅडमचं कुटुंब सोलापूरमध्ये आहे, त्यांचे मिस्टर सर्व्हिसला सोलापूरमध्येच आहेत आणि काशी सरांची मॅडम सोलापूरलाच ड्युटीला आहे आणि राहतं घर सुद्धा तिथं आहे. मग जर शासनाने नियुक्त केलेल्या आश्रमशाळेतल्या कर्मचारी शासन पगार देतं आणि ह्यांच्या मनमानी कारभारानुसार, यांच्या मनमानी कारभाराचे त्यांच्या नियमाप्रमाणे म्हणजे शासनाचा नियम ओलांडून स्वतःच्या ह्याच्यासाठी जर आपल्या मनाप्रमाणे जर कुठं बी कामं करत असतील मग शासनाला JRला नियमाला केळाची टोपली नाही समजत, मग केळाची टोपली समजली. आता ह्याच्यावर तुम्ही काय करणार कारवाई मला सांगा. आणि तुम्ही मी ज्या सांगितल्या त्या गोष्टी रेकॉर्डली कागदोपत्री आहेत का नाही ती बघा आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालं पाहिजे. मुलाच्या भविष्याबरोबर खेळणाऱ्या, आज मुलाचं आरोग्यच नाही तर भविष्य धोक्यात आहे. जर विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्याला 1.5 लाख रुपये पेमेंट जर शासनाने देत असेल तर हे शिक्षक त्यांना न शिकवता आपापल्या मार्गाने जर आपल्या ह्याच्याप्रमाणे जर राहत असतील, 1 किलोमीटरवर राहत नाहीत, आपल्या मर्जीप्रमाणे राहतात, मग त्या विषयामध्ये विद्यार्थ्याचं शिक्षण कशा पद्धतीने शिकतील विद्यार्थ्याला? ह्याला सगळ्याला या शिक्षक आहेत ना, यांनी जी घरातले बी सगळे सोयरे लावलेत ना कामाला, शिक्षक आहेत ना, त्यांना एखादा धडा शिकवायला लावा. या शासनाला माझी विनंती आहे, या कमिटीला सुद्धा विनंती आहे, जी शिक्षक आहेत त्यांनी या विद्यार्थ्याला शिकवायला हवा एखादा धडा. शिकवाय येतो का बघा. अहो नशेमध्ये असतात, मद्यप्राशन करून कर्मचारी तिथं संध्याकाळी असतात. मग या विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काय घ्यायचं? आजूबाजूला सुपारीच्या पुढे पडलेले असतात, मद्यप्राशन करून संध्याकाळी आलेले असतात आणि तुम्ही विद्यार्थ्याला बोलत असताना सुपारी तोंडात ठेवून बोलत असाल तर मग शिक्षकाकडनं विद्यार्थ्यांनी काय घ्यायचं? काय आहे त्या विद्यार्थ्याचं भविष्य? म्हणून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना, प्रशासनाला माझी कळवळून विनंती आहे. आज माझ्यासोबत बसलेल्या एक विद्यार्थ्याची पालक आहे, तिनं स्वतः माझ्याकडे तक्रार केली. काही पालक माझ्याकडे आज येऊ शकले नाहीत. आज या पालकाची तक्रार आली, त्याच अनुषंगाने मी त्या दिवशी त्या वैरागच्या आश्रमशाळेवर गेले, जामगावच्या आश्रमशाळेवर गेले आणि तिथला जो प्रकार आहे तर माझ्या मोबाईलमध्ये आहे. बांधवांनो, मी मोबाईल मध्ये टाकू द्या का तुम्हाला दाखवू द्या? असं दाखवते. विद्यार्थी काय म्हणतायत बघा. वाईट दयनीय अवस्था, यांची दयनीय अवस्था आहे. एक मिनिट. आणि आता सुधारतो म्हणे. कशाचं सुधारता? 25-30 वर्षामध्ये तुम्ही सुधारले नाही, आता तुम्ही सुधारता का? हे पा एक व्हिडिओ दाखवते. नाही त्याच काय संबंध. हे पाय ही विद्यार्थी साफसफाई कशी करायला होती बघा.
टाकतं का? एकच दाखवा, परत दाखवा, व्हिडिओ प्रत्येकाला द्या. हा सगळ्याला टाकते सर, पण मुलींचं एक दाखवू का? मुली आणि सर तिथं काय केलं माहितीये का? ती दाखवू नका मुलींचं. 35 मिनिटाच्या पुढे केलं ते. आता मागणी सांगा फक्त कारवाई. चालेल. हा मागणी सांगा, संस्थेवर काय व्हावी मागणी, काय करायची सर करू चालेल. 30 ते 35 सेकंद 1 मिनिटात तुमची मागणी काय काय म्हणतोस? आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टीवर. फक्त कोरकेच्या संस्थेत होतं का तालुक्यातल्या सगळ्या संस्थेची व्हावी तपासणी ही एक मागणी. हा करते की. आता हे समोर झालंय, मग बाकीच्याने मी आव्हान केलंच आहे की. आता एवढ्यावरून माझी मागणी एकच आहे की जी आश्रमशाळा बाप्पा कोरकेच्या आहेत 9 शाखा, त्याच्यामध्ये पाहणी शासनाने तर केलीच पाहिजे आणि तात्काळ ती पाहणी करून हे जे माझ्याकडले निवेदन व्हिडिओ प्रशासनापर्यंत आमदार कमिटीपर्यंत मी पोहोचवलेले ते पाहून तात्काळ या कोरकेच्या संस्थेवरती प्रशासक नेमावं आणि जे संबंधित अधिकारी कर्मचारी पाठीशी घालतात त्यांच्यावर निलंबन करावं, ही माझी मागणी आहे. आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जे बी काही आश्रम आहेत याच्यामध्ये सुद्धा असा कारभार होतच असणार आहे, कारण की आज हा विषय आमच्या समोर आलेला आहे. तर जर बऱ्याच ठिकाणी असे होत आहेत तरी या कमिटीला, जी आमदार साहेबांची कमिटी नेमलेली आहे आणि संचालक साहेबांना, उपसंचालक साहेबांना माझी विनंती आहे की हा विषय इथंच पुरता नसून पूर्ण सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत आहे, तरी पूर्ण ज्या काही आश्रमशाळा आहेत व्हिजेंटीच्या त्या योग्य रीतीने तपासून त्या विद्यार्थ्याचं म्हणणं घेऊन होणाऱ्या विद्यार्थ्यावरचा जो अन्याय अत्याचार आहे तो दूर करावा आणि संबंधित संस्थापकावर कारवाई करावी, ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून माझी मागणी आहे.